डोहाळे जेवण. संध्या आणि राहुलच्या लग्नाला 4 वर्ष होत आली होती, तरीही त्यांच्या संसारवेलीवर अजूनही कोमल फूल उमललेलं नव्हतं. त्यामुळे संध्या नेहमी उदास असायची. तिची ही अवस्था राहुलला बघवत नव्हती. तो तिला नेहमी समजावत असायचा, कधी उगाच मस्करी करून तिला हसवायचा. तिच्या उदास चेहऱ्याकडे पाहून त्याला वाईट वाटायचं. तो तिला नेहमी म्हणायचा, काळजी करू नकोस ग संध्या, मी आहे ना तुझं बाळ. जन्मभर तुझं पिल्लू बनून राहील. असंच काही बाई बोलून तिला नॉर्मल ठेवण्याचा तो प्रयत्न करत असायचा. तर दुसरीकडे संध्याची सासू म्हणजेच राहुलची आई सुरेखाबाई मात्र संध्याला मूल होत नाही म्हणून सतत टोचून बोलत असायच्या. संध्या आणि राहुल यांचा प्रेमविवाह होता. त्या दोघांच्या लग्नाला सुरेखाबाईंचा कडकडीत विरोध होता. त्यांचा विरोध पत्करून दोघांनीही लग्न केलं होतं. त्यामुळे सुरेखाबाई संध्याला ऐकवण्याची एकही संधी सोडत नसायच्या. त्यात आता लग्नाला 4 वर्ष होऊनही घरात पाळणा हलत नाही, हे पाहिल्यावर सुरेखाबाईंचा आणखीनच जोर वाढला होता. आता काय तर उठता बसता त्या संध्याला दूषण द्यायला लागल्या होत्या. संध्या जॉब सांभाळून घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायची. सासूला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करायची. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं. सुरेखाबाई संध्याच्या प्रत्येक कामात फक्त खोटच काढायच्या. तिने काय चांगले केले आहे त्यापेक्षा चुकली कुठे हे त्या शोधून काढायच्या. राहुल आईला समजावायचा खूप प्रयत्न करायचा. सुरेखाबाईंवर मात्र परिणाम शून्य असायचा. माझ्या मुलाला तू मुठीत धरून ठेवलं, एवढा संसार केला, पण आम्ही नाही असं वागलो. सुरेखाबाईंचे टोमणे सतत संध्याच्या मागे चालूच असायचे. संध्या मात्र सासूच्या बोलण्याकडे शक्य तितकं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायची. एकटी असताना मात्र ती सगळ्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. राहुलचं तिच्यावर प्रेम तिच्या सर्व जखमांवर फुंकर घालण्याचं काम करायचे. घरात वादविवाद नको, भांडण नको म्हणून संध्या सर्व काही निमूटपणे सहन करायची. वर्षभरापूर्वीच राहुलच्या बहिणीचं जयाचं लग्न झालं आणि तिने घरात गोड बातमी दिली. सुरेखाबाईंना खूप आनंद झाला. त्यांच्या हातात आयतं कुलीत मिळालं होतं. लेकीचं कोड कौतुक करता करता त्या संध्याचा पान उतारा करू लागल्या. संध्याला जयाच्या गोड बातमीचा आनंद झाला. संध्याच्या लग्नानंतर 3 वर्षांपर्यंत दोघी अगदी मैत्रिणींसारख्या राहिल्या. जयालाही आईचा स्वभाव पटत नव्हता, पण सुरेखाबाईंच्या पुढे कोणाचं काही चालत नव्हतं. हा म्हणता जयाचे 8 महिने पूर्ण झाले. पहिलं बाळंतपण माहेरी करण्याच्या प्रथेप्रमाणे जयाला माहेरी आणलं. सुरेखाबाईंनी आपल्या लेकीचे सगळे कोड कौतुक पुरवले. जयाला काय हवं काय नको ते सर्व जातीने पाहत होत्या. आपल्या लेकीसाठी किती करू आणि किती नको असं त्यांना झालं होतं. आता 9वा महिना संपला आणि घरात तयारी सुरू झाली, ती जयाच्या डोहाळे जेवणाची. संध्याने सगळ्या कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली. कुठे काही कमी पडू नये याची ती जातीने दक्षता घेत होती. नाहीतर सर्व काही करून सासूबाईंचे टोमणे ऐकावे लागत होतेच. पाहुण्यांची यादी, जेवणाचा मेनू, देण्याघेण्याचे कार्यक्रम सगळं जय्यत तयारी करण्यात आली. घराच्या सजावटीपासून पाहुण्यांची उठबैस, खरेदी सगळी जबाबदारी संध्यानेच पूर्ण केली होती. त्यात कसलीही कसूर न करता उत्तम पद्धतीने सर्व काही तिने केले होते. जयाचे डोहाळे जेवणाच्या निमित्ताने जणू काही ती स्वतःचे स्वप्न पूर्ण करत होती. घरातील एकुलती एक सून म्हणून संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच होत्या. राहुलनेही या सगळ्यांमध्ये तिला उत्तम साथ दिली. प्रत्येक कामात तो तिला मदत करत होता. डोहाळे जेवणाचा दिवस उजाडला. कालपासूनच घरात पाहुण्यांचा राबता सुरू झाला होता. घरात नुसती लगबग सुरू होती. संध्या प्रेमाने पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यात, आपुलकीने विचारपूस करण्यात व्यस्त होती. आता संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पाहुणे मंडळींनी घर भरलं. जयाच्या सासरची मंडळी आली. इतका वेळ कामात व्यस्त असणारी संध्या स्वतःची तयारी करायचं पार विसरून गेली होती. जयाने मग जबरदस्तीने तिला तयारी करण्यास पाठवलं. काय ग वहिनी, संपूर्ण घर सजवलंस, मला तयार केलंस, तू कधी तयार होणार? जा पटकन आवरून घे. संध्या तयारी करून खोलीच्या बाहेर आली. हिरव्या रंगाची बारीक काठाची बुट्ट्यांची साडी ती नेसली होती. तिच्या लांब सडक वेणीत माळलेल्या गजऱ्याने ती अधिकच खुलून दिसत होती. राहुलची तर नजरच तिच्यावरून हटत नव्हती. जयाने हळूच राहुलला चिमटा काढला आणि एकच हशा पिकला. संध्या तर लाजून चूर झाली. 5 वाजता कार्यक्रमासाठी सगळे हॉलमध्येच हजर झाले. कार्यक्रम सुरू झाला. सगळे आनंदी होते. जयाचे कोड कौतुक करण्यात मग्न होते. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. माहेरी ओटी भरण्यासाठी जयाच्या सासूने संध्याला हाक मारली,
पण सुरेखाबाईंनी संध्याला विरोध केला. त्या सरळच म्हणाल्या, वांझोटीबाईने ओटी भरू नये, अपशकुन असतो. असं काही बाई त्या बरळायला लागल्या. खरं म्हणजे सगळ्यांसाठीच हे खूप अनपेक्षित होतं. सुरेखाबाई असं काही बोलतील असं कोणालाच वाटत नव्हतं. जणू काही इतके दिवस मनात भरलेला राग त्या अशा प्रकारे बाहेर काढत असाव्यात. त्यांच्या तोंडून निघालेला वांझोटी हा शब्द संध्याच्या जिव्हारी लागला. राहुल आणि जयाचा तर पाराच चढला होता. आईचं हे बोलणं त्यांना न आवडणारं न पटणारं होतं. जयाने संध्याचा हात धरून तिला जवळ घेतलं. सगळ्या पाहुण्यात तिने आईला ठणकावून सांगितलं, माहेरची ओटी संध्या वहिनीच भरेल. अन्यथा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मी इथेच थांबवते. इतके दिवस वहिनी या कार्यक्रमाची झटून तयारी करत होती. काही कमी पडायला नको, तुला सगळं पटायला हवं. सगळ्यांची तिने काळजी घेतली. तेव्हा नाही का आठवलं वांझोटेपण? माझी ओटी भरण्याचा तिलाही मान आहे. तिला जर तू हा मान देत नसशील तर मला हा कार्यक्रमच नको. कुणालाही दुखवून मला माझा आनंद उत्सव साजरा करायचा नाही. इतके दिवस आईच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राहुललाही राग अनावर झाला. आईवर चिडत तो म्हणाला, आई, मी गप्प होतो कारण संध्याने मला शपथ दिली होती. सत्य जर तुला आधी समजलं असतं तर संध्याला वांझोटी बोलण्याची तू हिंमतच केली नसती. आज इथे हजर असलेल्या सगळ्यांसमोर मी सांगतो, दोष माझ्या संध्यामध्ये नाही तर माझ्यात आहे. मी बाप बनू शकत नाही. माझ्यामुळे संध्याला कधीही मातृत्व सुख मिळणार नाही. जेव्हा डॉक्टरांनी हे सगळं सांगितलं तेव्हाच मी तुला सगळं सांगणार होतो, पण संध्याने मला शपथ दिली होती. तुला जर हे सत्य समजलं तर तुला धक्का बसेल, तुला सहन होणार नाही. म्हणूनच संध्याने मला गप्प बसवलं होतं. तू तिला छळत होतीस, पण ती मात्र तुझाच विचार करत होती. संध्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. सुरेखाबाईंना समजेना हे काय चाललं आहे. त्यांचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. राहुल जे काही बोलला ते ऐकून त्यांना जबरदस्त धक्का बसला. काही समजण्याच्या आतच त्या जमिनीवर कोसळल्या. राहुलने डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी सुरेखाबाईंना तपासलं. घाबरण्याचं काही कारण नाही, त्यांना मानसिक धक्का बसलाय. हळूहळू येतील ते शुद्धीवर. सुमारे अर्ध्या तासाने त्यांना शुद्ध आली. डोळे उघडताच त्यांनी पहिली हाक मारली ती संध्याला. संध्या आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होती. किती दिवस मनात हा एक संघर्ष घेऊन ती जगत होती. आज सगळं समोर आलं होतं. आता पुढे काय, या विचारांनी मनात काहूर माजलं. सुरेखाबाईंनी संध्याला जवळ घेतलं. मला माफ कर संध्या, मी तुझ्यावरचा राग असा व्यक्त करायला नको होता. एक स्त्री असूनही मी तुझ्या भावना समजू शकले नाही. किती त्रास दिला मी तुला, पण तरीही तू मात्र माझ्याशी चांगलंच वागत राहिलीस. मला माफ करशील ना संध्या? सुरेखाबाईंनी संध्यासमोर हात जोडले. संध्याने आपल्या सासूचे हात धरले. आई, हे फक्त हात आशीर्वाद देण्यासाठी पुढे येऊ द्या, माफी मागण्यासाठी नाही. माझा तुमच्यावर राग नाही. झालं गेलं विसरून जा. मनातील सारे हेवेदावे संपले. आनंदाने जयाचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. आज संध्या आणि राहुलच्या मनातलं खूप मोठं दुःख हलकं झालं होतं. कधीकधी चूक नसतानाही खूप सहन करावं लागतं. याचाच प्रत्यय संध्याच्या सासूबाईंना तिच्याकडे बघून आला. त्यानंतर मात्र सुरेखाबाईंनी संध्याला अगदी लेकीप्रमाणे प्रेम दिलं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.